अक्षरम अनाख्येयम आनंदम अजम. आज राहिला. अजय या शब्दाचा अर्थ फार सोपा आहे, फार विवरण करण्यासारखं नाही आहे. जे उत्पन्न होत नाही, अनादि आहे. अनादिमत परम ब्रह्म, अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मायम अव्ययः, असे अनेक वाक्य आहेत. वस्तूच्या नित्यत्वाला हा एक धर्म फार मोठा कारणीभूत आहे, तो म्हणजे उत्पन्न न होणे. जी वस्तू उत्पन्न होते ती कधीच नित्य नसते, ती नाशच पावते. त्यामुळं परमात्मा हा नित्य आहे. नित्य या शब्दाचा अर्थ देशकाल परिच्छेद राहित्य त्याच्या ठिकाणी आहे. तो आज आहे, उद्या आहे, परवाही आहे. त्याला कालाचा परिच्छेद नाही आहे, देशाचा परिच्छेद नाही आहे. ते जे त्याचं आहे ते दाखवण्यासाठी म्हणून अज हा शब्द दाखवला. म्हणजे नित्यत्वाचा हा एक प्रकारे प्रयोजक आहे. असा नियम नाही मात्र की जी वस्तू उत्पन्न होतच नाही ती नेहमी नित्य असते, असं नाही. माया ही अनादि जरी असली तरी ती शांत आहे. त्यामुळे हा नियम नाही आहे वेदांतशास्त्रात. वेदांतशास्त्रामध्ये 6 पदार्थ अनादि सांगितले. जीव ईशो विशुद्धाचित तथा जैवेशयोर्विदा अविद्या तच्चितोर योगा षडस्माकम अनादयः. हे 6 पदार्थ आमच्या ठिकाणी अनादि आहेत. जीव, ईश, ईश म्हणजे ईश्वर, विशुद्धाचित म्हणजे विशुद्ध चैतन्य, त्याच्यानंतर जीव आणि ईश्वराचा भेद, आणि अविद्या आणि अविद्येचा आणि चैतन्याचा संबंध, असे 6 पदार्थ षडस्माकम अनादय, हे अनादि आहेत. म्हणून यातले सगळेच पदार्थ काही नित्य नाही आहेत. अनादि जो जो पदार्थ आहे तो नित्य असतो असं काही नियम नाही. पण बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं. काही ठिकाणी तर आता प्रागभाव नावाचा एक पदार्थ आहे, अभाव. वस्तू उत्पन्न होण्यापूर्वी असणारा जो अभाव, त्या अभावाला म्हणतात प्रागभाव. प्राग म्हणजे पूर्वीचा अभाव, वस्तू उत्पन्न होण्यापूर्वीचा अभाव. हा अनादि असतो, तो कोणी तयार करत नाही. उदाहरणार्थ आत्ता हे मोबाईल आले, हा मोबाईल जेव्हा तयार झाला आहे त्याच्या आधी याचा अभाव होताच की, तर तो कोणी तयार करत नाही. अभाव हा पदार्थ असा की तो कोणी तयार करत नाही, प्रागभाव. म्हणून तो किती दिवसापासून हे कोणी सांगूही शकत नाही. किती दिवसापासून याचा अभाव होता तेही नाही सांगू शकत. म्हणून तो झाला अनादि, ज्याला आधी आरंभ बिंदू नाही. पण वस्तू उत्पन्न झाली की तो नष्ट होतो, आहे की नाही. म्हणून प्रागभाव हा अनादि जरी असला तरी तो शांत आहे, नष्ट होणार आहे. म्हणून प्रागभाव किंवा माया तर स्पष्ट आहे आपल्या ह्याच्यात की माया ही शांत आहे. ती ज्ञानानं तिचा बाध होतो. जर मायेचा जर बाध नाही झाला ज्ञानानं, ती पण परमात्म्यासारखी जर अनादि म्हटली आणि नित्य जर मानली तर मग तुमच्या या सगळ्या शास्त्राचा उपयोग काही नाही. कारण मायाला तरुण जाण्यासाठी तर हे सगळं प्रकरण आहे. मायेला तरुण जाणं म्हणजे काय? मायेचा बाध करणे, अज्ञानाचा बाध करणे. अज्ञानाचा हा बाध ज्ञानाने होतो असं नियम आहे. म्हणजे तो अज्ञान हे अनादि जरी असलं तरी शांत आहे. परमात्मा तसा नाही आहे, अजय आहे पण तो शांत नाही. हे सांगण्यासाठी पुढलं पद आहे अव्ययम. का अव्यय? अव्यय या शब्दाचा अर्थ आहे नव्येती, यन्नव्येती तदव्ययम, ज्याचा व्यय होत नाही. यत न व्येती म्हणजे ज्याचा व्यय खर्च होत नाही त्याला म्हणायचं अव्यय. व्याकरणात अव्यय असतं की नाही, क्रियान्वय अभय उभयपदान्वय, तर तिथं अव्यय शब्दाचा अर्थ काय? हा, मराठीचे व्याकरण तिथं सुद्धा, संस्कृतमध्ये काय, मराठीत काय, तिथं सुद्धा ते जे आणि व हे जे उभयान्वयी अव्यय असतात ना, आणि व वगैरे जे ते दोन्हीकडे लागतात, तर त्यांच्यामध्ये कुठलाच बदल होत नाही म्हणून ते अव्यय.
अनेक वचन वगैरे काही होत नाही ना अव्ययाचं, का होतं? हां, अनेक वचन होत नाही, त्याच्यानंतर लिंगानुसार त्याचे बदल होत नाही, त्याचा काळानुसार बदल होत नाही. व्याकरणामध्ये जे काही प्रकार आहेत की नाही, काळानुसार क्रियापद बदलतं, लिंगानुसार क्रियापद बदलतं. आपलं मराठीत होतं, इंग्रजीत आणि संस्कृतमध्ये तसं होत नाही, लिंगानुसार क्रियापद नाही बदलत मराठीत आणि संस्कृतमध्ये. पण हे जे काही न बदल होणे त्याला म्हटले अव्ययतीत व्याकरणात. तो जरी अर्थ धरला तरी इथं चालतो, परमात्म्यात काही बदल होत नाही म्हणून परमात्मा अव्यय, तो जरी अर्थ घेतला तरी. आणि यत न व्ययती तत् अव्ययम, जो नष्ट होत नाही त्यालाही अव्यय असं म्हणतात. आता उत्पत्ती जी आहे किंवा नाश जो आहे तो दोन पद्धतीने होऊ शकतो. एक उत्पत्तीनं नाश होतो, तो नाश तर अजय या पदानं निराकृत करून टाकलाय. दुसऱ्या प्रकारे नाश होतो म्हणजे कारणाचा जर नाश झाला तरी कार्याचा नाश होतो. हा एक नियम आहे ना धर्माच्या उत्पत्तीनं. वाढे वाढे थोडेसे हिरवे बघून आठवण त्याला. तर धर्म एखादा उत्पन्न झाला तरी सुद्धा त्याच्या उत्पत्तीनं सुद्धा धर्मीचा नाश होतो, कारण तो विकार निर्माण झाला. तसा कुठला नाश होतो का? वस्तूचा दोन पद्धतीने नाश होतो. एक म्हणजे स्वतःच्या उत्पत्तीनं एक नाश होतो आणि दुसरा म्हणजे धर्माच्या उत्पत्तीनं नाश होतो. ब्रह्माच्या ठिकाणी हे दोन्हीही संबंध नाही आहेत. दोन्हीही ब्रह्म स्वतः उत्पन्न होत नाही हे अजय या पदानं सांगून टाकलं. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे, हे भगवद्गीतेत जो श्लोक आलेला आहे. अजहा नित्यहा शाश्वतः अजम पुराणा. पुराणा म्हणजे पुरापि नवम इति पुराणम, जुना असून सुद्धा नवीन येतो त्याला पुराण म्हणतात. म्हणून दरवेळेस त्याच्या प्रत्येक जन्माचा उत्सव होतो की नाही. नवीन ज्यावेळेस तो देह धारण करतो तेव्हा तो नवीन जन्माला म्हणून समजलं जातं की नाही. म्हणजे जुना असून तो कसा आहे, पुराण आहे. तर त्यामुळे त्याची स्वतःची उत्पत्ती होत नाही. तो धर्मी च्या उत्पत्तीनं तिथं तो धर्मी आहे, त्याच्यात उत्पत्ती होत नाही सांगितलं. पण कदाचित धर्म उत्पन्न होऊन त्याचा नाश होत असेल तर कधी कधी असं होतं. किंवा धर्माची उत्पत्ती जर होत असेल, म्हणजे आता न्यायशास्त्रामध्ये हे असं कुठं तुम्ही पाहिलं म्हणून विचारा म्हणून सांगतो. आकाश हा पदार्थ न्यायामध्ये नित्य आहे. आकाश हा पदार्थ न्यायशास्त्रकार काय म्हणतात, नित्य पदार्थ. पण त्याच्यावर शब्दनामाचा जो गुण राहतो, जो धर्म आहे तो अनित्य आहे. तो कधी उत्पन्न होतो कधी नष्ट होतो, अनित्य असल्यामुळे कधी नष्ट होतो. तर अशा प्रकारे धर्मी नित्य असू दे, पण धर्मीवर असलेला जो धर्म तो जर अनित्य असला आणि तो जर नष्ट होत असेल तरी त्याही दृष्टीने एक प्रकारचा नाश होऊ शकतो की नाही, व्यय होतो की नाही. असा जर अर्थ केला तेही ब्रह्म्याच्या ठिकाणी संभवत नाही. हे अव्ययम या पदाने सांगितलं. ब्रह्म्याच्या ठिकाणी असे कुठलेच धर्म नाही आहेत की जे धर्म उत्पन्न होऊन नष्ट होते. म्हणजे मुळात धर्मच नाही आहे त्याच्याकडे. कारण निर्धर्मक आहे, निर्गुण निराकार निष्क्रिय असं जे सांगितलं. निर्धर्मक असल्यामुळे धर्माच्या उत्पत्तीने ते शक्य नाही. म्हणून धर्मीची उत्पत्ती नाही, धर्माची उत्पत्ती नाही, या दोन्ही दृष्टीनं ते नित्य आहे हे सांगण्यासाठी अव्यय पद आलेलं आहे. आता जे सच्चित आनंद ब्रह्म असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस काही जण असं म्हणतात की सत्व नावाचा धर्म दिसत नाही का ब्रह्म्यावर, चित्व नावाचा धर्म दिसत नाही का, असं काही जण ज्यांच्यावर न्यायशास्त्राचे संस्कार आहेत किंवा मीमांसेचे संस्कार आहेत, अशा लोकांच्या डोक्यामध्ये सत हे कधी सत असं म्हणत नाही, ते सत्व नावाचा धर्म मानतात. सद्रूप ब्रह्म म्हणलं ना, सत्व मानतात ते धर्म. सत्व जर धर्म मानला तर काय होईल की ब्रह्मसत झालं आणि त्याच्यावर धर्म राहिला सत्व. ब्रह्मचित झालं आणि त्याच्यावर धर्म राहिला चित्व. ब्रह्म आनंद झाला त्याच्यावर धर्म राहिला आनंदत्व.
तर सत्व चित्व आनंदत्व हे धर्म राहत नाहीत का असा प्रश्न न्यायशास्त्राचे ज्यांच्या डोक्यामध्ये संस्कार आहेत ते लोक विचारतात. त्याला उत्तर आहे की सत्व चित्व आनंदत्व हे धर्म सुद्धा आम्ही मानत नाही. मुळात धर्म आणि धर्मी भिन्न आहे असं आम्ही मानत नाही. मुळात आहे वेदांतामध्ये हा एक मोठा सिद्धांत आहे. धर्मधर्मीचा भेद मानला जात नाही. म्हणून सत्ताच्या ठिकाणी सत्व राहत नाही तर सतच राहतं, सत्व नावाचा धर्मच राहत नाही. एक समजा तो धर्म असं जर केलं तर त्याला अद्वैत सिद्धिकारांनी एक उत्तर असं दिलंय, सत्व या शब्दाचा अर्थ असत्वाचा अभाव, चित्व शब्दाचा अर्थ हा म्हणजे नाही चिद्रूपाचा नाही, अचिद्रूपाचा अभाव. चिद्रूपाचा अभाव काय उपयोग आहे, ते ब्रह्म अचिद्रूप अचित होऊन येईल की नाही. हा आणि आनंदत्व या शब्दाचा अर्थ अनानंदत्वाचा अभाव, म्हणजे हे धर्म अभावात्मक मानायचे. सत्व म्हणजे काय, असत्वाचा अभाव. चित्व म्हणजे जडाचा अभाव. अचित रूप म्हणजे चित म्हणजे चैतन्य, अचित म्हणजे जड, तर जडाचा अभाव, जडत्वाचा अभाव. आणि आनंदत्व या शब्दाचा अर्थ करायचा दुःखाभाव. सोप्या भाषेत बोलायचं जरा, अनानंदत्वाभाव म्हणजे ते दुःखाभाव. काय काय सत्व आनंदत्व चित्व हे जे आहे ते म्हणजे उडून जाऊन म्हणजे द्वैत मानण्यासाठी. हा मग ते द्वैत मानतात ना लोक. जे लोकांच्यावर संस्कारतोय वेदांताची गरज नाही, वेदांतात तर सद्रूपच मानतात, सद्रूप चिद्रूप आनंदरूप. त्यामुळे सत्व आणि सत वेगळं ही प्रक्रियाच नाही मुळात वेदांतात. पण ज्यांच्या ठिकाणी डोक्यात तेच संस्कार आहेत त्यांना उत्तर देण्यासाठी त्यांनी इथं काय केलं की लक्षणा मांडली. लक्षणेनं उलटा अर्थ केला. उलटा अर्थ केला म्हणजे काय, त्याला अभावात्मक अर्थ केला. अभावात्मक अर्थ केल्याने काय फायदा होतो, अभाव हे अधिकरण स्वरूप असतं. कळलं का, अभाव काय असतं, अधिकरण स्वरूप. आता इथं घटाचा अभाव आहे म्हणजे त्याचं स्वरूप काय, जमीनच दिसते तुम्हाला, तुझं काय दिसतं. भूतलावर घटाचा अभाव, जमिनीवर घटाचा अभाव आहे. तर तो अभाव जो आहे तो त्याचं रूप कोणतं, भूतल रूपताच आहे त्याची. म्हणून अभाव हा अधिकरण स्वरूप मानला वेदांती मीमांसक या सगळ्यांनी. त्या दृष्टीने पाहता सत्व म्हणजे असत्वाचा अभाव असा अर्थ करायचा. म्हणजे ब्रह्म्याच्या ठिकाणी लवलेशही नाही, कशाचा, याचा असत्याचा, दुःखाचा, जडाचा. ब्रह्म्याच्या ठिकाणी लवलेशही नाही. म्हणून भक्तिशास्त्राचे जे सिद्धांत करणारे लोक आहेत ते तर ब्रह्म्याचं शरीर सुद्धा पांचभौतिक किंवा असं मानत, जड मानत नाहीत. ते शरीर सुद्धा चैतन्य रूप मानतात, चिद्रूप मानतात. म्हणजे भगवंत ज्यावेळेस अवतारात येतो त्यावेळेस भक्तिशास्त्रानुसार भगवंताचा जो अवतार आहे, रामरूप असो नाही तर कृष्णरूप असो, ते शरीर सुद्धा चिन्मय आहे, चैतन्य रूप आहे. ते दिसताना जरी तुमच्या जडासारखं दिसत असेल त्या काळच्या लोकांना, तरी वस्तुतः ते चिद्रूप आहे, चिन्मय आहे. त्याचा केस नख सगळं चैतन्य आहे, त्याच्यात काहीच भेद नाही. त्याच्या जडाचा लवलेश नाही. यासाठी म्हणजे जडाची उपाधी असलेलं जो शरीर आहे ते शरीर सुद्धा चिद्रूप मानतात, ते उपाधी सुद्धा जडाची मानत नाहीत. ते इतकं त्यांचं ते भक्तिशास्त्राच्या लोकांचा त्याच्यावर जोर आहे. म्हणून आनंदम अजम अव्ययम, त्यातला अव्यय शब्दाचा अर्थ हा की धर्माच्या उत्पत्तीला सुद्धा वेळ होत नाही. किंवा जसं वैशेषिक वगैरे लोक जे आहेत की नाही, त्यांच्या मतानुसार आत्म्याच्या ठिकाणी जीवात्मा जो आहे त्या जीवात्म्याच्या ठिकाणी ज्ञान उत्पन्न होतं आणि नष्ट होतं. जेव्हा ज्ञान उत्पन्न होईल त्यावेळेस तो ज्ञानवान आत्मा राहील. पण नष्ट झाल्यानंतर तो आत्मा काय झाला, जडच झाला. म्हणजे अज्ञान रूप म्हणता येत नाही, जड झाला. ते जड म्हणत नाहीत पण तेवढ्या वेळेत तर ते जड राहतं की नाही. या दृष्टीने एक प्रकारे आत्म्याचा नाशच झाला की नाही. 2-3 क्षण जे ज्ञान राहिलं तोपर्यंत ठीक आहे, ज्ञान नष्ट झाल्यानंतर पुढं काय, अज्ञान राहील. म्हणून वैशेषिक वगैरे जे लोक जशा पद्धतीनं मानतात तशा पद्धतीनं आमचा आत्मा नाही, परमात्माही नाही आणि
जीवात्माही नाही, हे दोन्ही सांगायचे त्यांना. म्हणून नाही म्हणून हे सांगण्यासाठी अव्यय पदाचा वापर आहे. म्हणजे काय, असा अर्थ केला म्हणजे काय होईल, सुरुवातीचं जे याचा अक्षर शब्दाचा अर्थ घेतला, नक्षरतीचे अक्षर, त्याची याची द्विरुक्ती होत नाही. कळलं का? तसा अर्थ नक्षरतीचा क्षरणशील नाही एवढ्याच अर्थानं तिथं धर्मीचं क्षरण होत नाही असा अर्थ करायचा, आणि इथं धर्माचा व्यय होत नाही, धर्माचं क्षरण होत नाही असा अर्थ करायचा. म्हणजे असं केलं की पुनरुक्ती नाही होत. नाही तर काय होईल की दोन्हीने एकच सांगितलं असं होईल. पण पुनरुक्ती दोष टाळण्यासाठी दोन्हीकडला अर्थ वेगवेगळा करायचा. म्हणून जे अक्षर आहे, जे आनंद आहे, अजाय आहे, अव्यय आहे, आणि ज्याला लौकिकामध्ये निवृत्तीनाथ असं म्हटलं जातं, या नावानं जे ख्यात आहे, ख्यात आहे म्हणजे प्रसिद्ध आहे, म्हणजे यात प्रसिद्धी दाखवली म्हणजे सूचना दाखवली. आता निवृत्तीनाथ शब्दाचाही काल बसल्या जागी माझ्या डोक्यात आलेला अर्थ, ती पूर्णपणे माझी स्वतःची उत्प्रेक्षा आहे. ते म्हणजे निवृत्तीचा नाथ. निवृत्ती म्हणजे काय, तर अविद्येची निवृत्ती, अज्ञानाची निवृत्ती. अज्ञानाची निवृत्ती कुठं होते, शेवटी ब्रह्माच्या ठिकाणी ज्ञानात होते. म्हणून त्याचा नाथ म्हणून, जसं नदी जाते, नदीचा नाथ म्हणून सागर जसा असतो, तशा अर्थानं जर अर्थ केला निवृत्तीनाथ, तर अज्ञानाची निवृत्ती ज्याच्या ठिकाणी होते तो, म्हणजे निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु आहेत. त्याही अर्थानं विचार जर केला तरी सुद्धा अज्ञानाची निवृत्ती कोण करतं, गुरुकृपेनेच होते. अज्ञानाची निवृत्ती तुमच्या प्रयत्नाने जरी झाली तरी जोपर्यंत गुरुकृपा होत नाही तोपर्यंत अज्ञानाची निवृत्ती होत नाही. ब्रह्मप्राप्ती केव्हा होते यासाठी सरळ सांगितलं की येणे वैश वृणते तेन लभ्या. आणि भागवताधिकामध्ये सांगितलं विना महत्पाद रजोभिषेकम. जोपर्यंत मोठ्या लोकांच्या पायाच्या धुळीच्या कणाचा अभिषेक तुमच्या डोक्यावर होत नाही, याचा अर्थ काय, तुम्ही जोपर्यंत त्यांच्या पायाची चरणाची सेवा करत नाही, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत नाही, तोपर्यंत हे ब्रह्म मिळत नाही. रहुगणेत तपसान याते नचेज्जयान चेंद्रगणेन. म्हणजे हे रहुगणा तिथं कपिल नाही, भरतांनी कपिल महामुनीच्या दर्शनाला जो रघुगण निघाला होता, त्याला मध्ये जडभरत जे भेटले होते, त्या जडभरतांनी केलेला हा उपदेश आहे. रहुगण येतात म्हणजे ब्रह्म, तपसान याती, तपानं प्राप्त होत नाही, नचे इज्जया, इज्जा केलं म्हणजे अनेक व्रत केले म्हणजे प्राप्त होत नाही, याग वगैरे केलेले काही प्राप्त होत नाही. तो काही केलं तरी ते लवकर प्राप्त होत नाही, जोपर्यंत सद्गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होत नाही तोपर्यंत. त्याचा अर्थ आहे नचेज्जया वगैरे हे सगळं व्यतिरेक सांगितलं. विना महत्पाद रजोभिषेकम. जोपर्यंत मोठ्यांचं पायाचा अभिषेक होणार नाही, पायाच्या धुळीचा अभिषेक होणार नाही, तोपर्यंत ते प्राप्त होणार नाही. या अर्थाने निवृत्तीनाथ हा शब्द जर विचार केला, ज्ञानेश्वर महाराजांचे ते सद्गुरू आहेत, म्हणून संसाराची निवृत्ती त्यांनी केली म्हणून ते निवृत्तीनाथ आहे की नाही, हाही अर्थ तिथं असतो. किंवा निवृत्ती, सगळ्या संसाराची निवृत्ती कुठे आहे, तर परब्रह्माच्या ठिकाणी. म्हणून परब्रह्म स्वरूपी असलेले निवृत्तीनाथ, पण नामानं निवृत्तीनाथ म्हणून ख्यात असलेले, असा त्याचा अर्थ करायचा. ख्यात या शब्दाने पूज्यता दाखवली, प्रसिद्धी दाखवली ना. ख्यातम दैवताश्रमी, ख्यात म्हणजे पूज्य, सगळीकडे लोकांमध्ये त्यांचा मोठा आदर आहे हे सांगितलं. यातून त्यांनी अजून एक सूचित केलं की देव आणि गुरु एक आहेत, हे एक सूचित केलं. अशा पद्धतीनं मंगलाचरण करण्यामधला महत्त्वाचा हे काय आहे भाग, तर तो हा की सद्गुरू आणि देव भिन्न असं नाही, तर सद्गुरू आणि देव एकच आहेत. देव म्हणजे परमात्मा. म्हणून दैवत शब्द वापरला. दैवत म्हणजे देवच. दिवधातू, दिवधातूचा अर्थ आहे प्रकाशमान होणे. दिव्यती इति देवा, प्रकाशमान होणे, जो प्रकाशित होतो. दोन्ही आहे, देवा पण होते, दिवा पण होते. स्वर्ग सुद्धा प्रकाशित होतो, म्हणून स्वर्गालाही हे म्हणतात दिव म्हणतात. देऊर दिवो द्वे स्त्रियां भ्रम असं आहे. तर ते स्वर्गवेव स्वर्गनाक त्रिदिव त्रिदशेश्वरा हा वगैरे स्वर्गालाही दिव शब्द आहे.
आणि देव हे दोन्ही दिव धातूपासूनच होतं. कारण स्वर्गसुद्धा प्रकाशमान आहे. स्वर्गात राहणारे सगळे देवही प्रकाशमान आहेत. तिथं सामान्यपणे असं आहे की देवांचं जे शरीर आहे ते तेजोमय आहे. आपल्यासारखं पार्थिव नाही आहे. देवांच्या शरीरामध्ये काय आहे? पार्थिव प्राधान्य नाही, पृथ्वीचं प्राधान्य नाही, तर कशाचं प्राधान्य? तेजस प्राधान्य. म्हणून त्यांच्या शरीरातून घाम येत नाही, त्यांच्या शरीरातून कुठली घाण येत नाही. जशी आपल्या शरीरातून घाण येते का तशी घाण या शरीरातून येत नाही. पोस्टमॅनला असं नियम आहे. तो एक कारण आहे. म्हणून ते जे दिवस देव का म्हणतात त्याचं कारण आहे की म्हणून तुम्ही कुठल्याही देवाचं बघा, देवाचा फोटोही काढताना त्याच्या भोवती एक आभा पसरली असं दिसतं. ते आभा ते दाखवण्याचं कारणच ते की शरीर प्रत्येक ठिकाणचं, प्रत्येक लोकातलं शरीर जे आहे ते त्या त्या तत्वाचं आहे. तर वरुण लोकात जर गेला, वरुण लोकाचं शरीर जे आहे ते जलीय आहे. आदित्य लोकात गेला तर आदित्य लोकातलं तर पूर्ण तेजस्वी आहे, तेजोमय शरीर आहे. स्वर्गात गेला ते स्वर्गातही तेजोमयच आहे, तेज प्राधान्य. पंचमहाभूत नाही तसं नाही. पंचमहाभूत आहेत पण प्राधान्य त्या पृथ्वीवर प्राधान्य पार्थिव शरीराचं आहे. आपल्या ते पंचमहाभूत आहेत पण बाकीचे महाभूत झाकलेले आहेत ना. अर्धा भाग जो असतो पंचीकरणामध्ये काय असतं की ज्या तत्वाचं प्राधान्य ते तत्व अर्ध असतं आणि बाकीचं अर्ध जे असतं त्यामध्ये बाकी 14 जण असतात. 12.5 तत्व असतं त्यांचं, आहे की नाही. तसं तिथं तुम्ही गेलात कुठं स्वर्गामध्ये तर तिथं काय होईल की प्राधान्य कोणाचं येईल? तेजाचं येईल, बाकीचे भाग ते. म्हणून त्यांना मी मगाशी बोलल्याप्रमाणे देहधर्म नाही घेत. देवांना कुठलेच देहधर्म नाही, त्यांना हे नाही, पुन्हा शरीरामध्ये घाण नाही. आणि त्यातल्या त्यात रक्त आणि मज्जा असं त्यांचं शरीर नसतं. कापूर आणि दुधाचं शरीर असतं त्यांचं. त्यांच्या शरीरामध्ये तत्व जे असतं, आता आपल्या शरीराला जर काही जखम बिकम झाली तर रक्त निघतं की नाही, तसं त्यांच्या शरीरातून रक्त वगैरे निघत नाही. कापूर टाकलेलं असतं, कापूर आणि दूध असं शरीर असतं ते. म्हणजे एकदम शरीराची सुद्धा एक क्वालिटी आहे त्याप्रमाणे असतं. तर त्यामुळं ते दैवत म्हणजे जे दिव प्रकाशमान, तर स्वयंप्रकाश असलेले जे ख्यातम निवृत्तीनाथ इति दैवतम म्हणजे स्वयंप्रकाश असलेलं, स्वसंवेद्य असलेलं, म्हणजे इतर म्हणजे याचा दुसरा अर्थ असा की ज्याच्या ज्ञानासाठी इतर सर्व प्रमाणांची व्यावृत्ती होते. स्वयंप्रकाश या शब्दाचा अर्थ काय झाला? इतर सर्व प्रमाणांची जिथं निवृत्ती होते हे पण सूचित केलं. काय काय सूचित केलं पहा तुम्ही. स्वयंप्रकाश येते. स्वयंप्रकाश म्हणजे प्रकाश म्हणजे ज्ञान, स्वयंज्ञानी आहे, स्वयंज्ञान आहे. म्हणजे त्याचं ज्ञान कशानं होतं? स्वतःच होतं. म्हणजे याचा अर्थ येतं ज्ञान होण्यासाठी तुमचे डोळे उपयोगाचे नाहीत हे सांगितलं त्यांनी. त्याचं ज्ञान होण्यासाठी तुमचा तर्क उपयोगाचा नाही हे सांगितलं. त्याचं ज्ञान होण्यासाठी कुठली कल्पना उपयोगाची नाही. त्याचं ज्ञान होण्यासाठी उपमानही नाही. ह्याच्यासारखं हे आहे, हे जे सगळे पदार्थ आहेत 6 प्रमाण आहेत ना. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या 6 प्रमाणांनी आपल्याला वस्तूंचं ज्ञान होतं. आता एक एक बघा. प्रत्यक्ष प्रमाण यामध्ये इंद्रियचे. आत्मा तर प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही, सरळ आहे. प्रत्यक्ष प्रमाण 2 प्रकारचं, एक बाह्य आणि एक आंतर. बाह्य प्रमाणासाठी लागते डोळे वगैरे, अंतर्प्रमाणासाठी अंतर्ज्ञानासाठी लागतात मन, अंतःकरण. तर ब्रह्माचा जर विचार केला, परमात्म्याचा जर विचार केला तर बाह्य प्रत्यक्ष प्रमाणात ते येत नाही, अंतरप्रत्यक्षात ते येत नाही. याचं कारण अंतप्रत्यक्षामध्ये अंतःकरणाच्या धर्माचं ज्ञान होणार. अंतःकरणाचे धर्म सुखदुःख आहेत, परमात्मा त्या सुखदुःख व्यतिरिक्त आहे, म्हणून अंतप्रत्यक्ष त्याचं होत नाही. त्याच्यानंतर अनुमान. अनुमानामध्ये काय आहे? त्यातला जो साध्य लिंगलिंगी भाव महत्वाचा, हेतू आणि साध्य. त्यातलं साध्य लपलेलं असतं पण हेतू स्पष्ट असतो, दिसत असतो. तर मग त्याच्यावरून साध्य लपलेलं शोधता येत असतं.
म्हणजे जसं धूम आणि अग्नीच्या ठिकाणी आपण धूमरेखा पाहतो, अग्नी लपलेला आहे, पण धुमावरून आपण अग्नीचा शोध लावतोय. तसं ब्रह्म्याचं एखादं लिंग आहे का धुमासारखं स्पष्ट? नाही, म्हणजे ते नाही. त्यामुळं त्याच्यावरून त्याचं लिंग करता येत नाही. जगतरूपी लिंग जर विचार केला, जगत कारणत्व त्याच्या ठिकाणी आहे की नाही असं तुम्ही म्हणाल, तर त्यानं फक्त एकच की जगाचं कोणतरी करता आहे, पण तो करता ब्रह्म आहे हे त्या अनुमानानं सिद्ध होत नाही. देव आहे, परमात्मा आहे हे त्या अनुमानानं सिद्ध होत नाही. काय वेळा काय असं असतं की एक मोठा बंगला आहे, ते कोणीतरी तयार केला आहे, ते अनेक लोकांनी मिळून तयार केलेलं असतो की नाही, पण त्यांना फक्त एवढंच होतं की कोणीतरी तयार केला. एकानं तयार केला का अनेकांनी तयार केला हे काही सिद्ध होत नाही त्या ह्यानं. म्हणून अनुमान हे प्रमाण तिथं चालत नाही. त्याच्यानंतर तिसरं प्रमाण आहे उपमान. उपमानामध्ये कसं असतं की याच्यासारखं हे ब्रह्म्यासारखं काय आहे जगतामध्ये? काहीच नाही. आकाशही कमी पडतं त्याच्या समोर, म्हणून उपमारेली. त्याच्यानंतर आगम शब्द, शब्दांनाही मर्यादा काल सांगितल्याप्रमाणे आपण, त्यामुळे शब्दप्रमाणे काम पडत नाही. तिसरे अर्थापत्ती. अर्थापत्तीमध्ये काय असतं की ते एक प्रकारे अनुमानच आहे अर्थापत्तीप्रमाणे, पण कल्पना केली जाते. म्हणजे एखादा जाडजूड माणूस आहे, धष्टपुष्ट आहे, दिवसा जेवत नाही, अर्थात मग याचा अर्थ आपोआपच होतो, रात्री जेवतो. धष्टपुष्ट त्याशिवाय कसं राहील? म्हणजे काय झालं, ह्याच्या धष्टपुष्टपणावर रात्री भोजनाची कल्पना होते. तसं परमात्म्याचं काही एखादं चिन्ह की ज्याच्यामुळे परमात्म्याची कल्पना व्हावी ते नाही. अनुपलब्धीमध्ये तर अभावच कळतो, परमात्मा अभाव रूपी नाही म्हणून अनुपलब्धी नाही. म्हणून हे साहीही प्रमाण त्या परमात्म्याला लागू पडत नाहीत हे दैवत शब्दानं सूचित केले. म्हणजे विधी रूपानं त्याचं स्वरूप सांगितलं आणि त्याचा निषेध जर अर्थ केला तर निषेध रूपानं काय केलं? प्रमाणातीत अप्रमेय जे आहे ते सांगितलं दैवत शब्दानं. निवृत्तीनाथ नावाचे ख्यात असलेले जे दैवत आहे त्यांचा मी आश्रय करतो, याचा अर्थ मी त्यांना शरण जातो. आता शरण जाणे ही द्वैतातली प्रक्रिया जरी झाली तरी खरा अर्थ जर केला तर मी त्याच्याशी एकरूप होतो. अद्वैत वेदांतानुसार जर शरण जाण्याचं खरं शरण कोणतं आहे जाणं, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, इथं भगवंतांनी सगळ्या धर्माचा त्याग करून मला शरणी म्हणून सांगितलं. म्हणजे सर्व धर्माचा त्याग करायचा म्हणजे काय करायचं त्याचा अर्थ करताना शंकराचार्यांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यांनी तिथं धर्म शब्दाचा अर्थ अज्ञान असा केला. म्हणजे सगळा अज्ञानाचा त्याग सोडून मला शरणी. आता अज्ञानाचा त्याग केल्यानंतर काय राहिलं तिथं? शरण म्हणजे काय झालं? एकरूपता झाली. तसं मी एकरूप होतो हे त्यांनी तिथं सूचित केलं. पण अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुणासह असा एक नियम आहे. जरी आपण सिद्ध झालो आणि अद्वैताची अनुभूती जरी आपल्याला आली तरी गुरूंशी कधी अद्वैतानं वागू नये. नाद्वैतम गुरुणासह असा एक या देहाला मर्यादा म्हणून म्हणा, व्यवहाराची मर्यादा म्हणून आहे. तर व्यवहारामध्ये शरण जाणे या शब्दाचा अर्थ आश्रय घेणे एवढाच, द्वैत घ्यायचा. पण परमार्थिक अवस्थेमध्ये तर ऐक्य आहेच आहे ना, भावना करायची नाही आपण अद्वैताची, पण मुळात अद्वैत राहणारच ना, आहे की नाही? तर दोन्ही अर्थानं त्या ठिकाणी नाद्वैतम गुरुणासह या दोन्ही अर्थानं शरण या शब्दाचा अर्थ ऐक्य असा होऊ शकतो. तसा होतो. आता याच्यामध्ये जो अशा प्रकारे ब्रह्म्याचं शरण करतो, शरण जातो, आश्रय घेतो, तो या ठिकाणी काय झाला? अधिकारी झाला. पहिल्या श्लोकात अनुबंध चिचोटे सूचित केले पाहिजेत ना. खरा म्हणजे आनंद अज अव्यय निवृत्तीनाथ नावाचं जे परब्रह्म आहे त्या परब्रह्माचा आश्रय करणारा जो कोणी आहे तो याचा अधिकारी. याचा अर्थ जो निर्गुणोपासक आहे, जो ज्ञानमार्गी आहे, याचा सूचित होणारे दुसरे अर्थ सरळ तो म्हणजे तो या ठिकाणी काय झाला? अधिकारी झाला. विषय काय तर याच्यात असं आहे की अज्ञात जे ब्रह्म आहे तो विषय असतो. जोपर्यंत ते कळत नाही तोपर्यंत तो झाला विषय, आणि ज्ञात झालं की तेच फळ होतं, असा वेदांतामध्ये नियम आहे. ब्रह्म अज्ञात ब्रह्म विषय आणि ज्ञात ब्रह्म फळ.
आणि या प्राप्य प्रापक भाव संबंध, त्या ब्रह्म्याची प्राप्ती किंवा प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध, त्या ब्रह्म्याचं प्रतिपादन करणं हा ग्रंथाचा संबंध. अशा प्रकारे या ठिकाणी चतुष्टय, अनुबंध चतुष्टयाची पण सूचना ज्ञानेश्वर महाराजांनी केली. म्हणून यत असं जे ब्रह्म, असं जे दैवत, त्याचा मी आश्रय करतो. यत यत्न जे, त्याला तम असं इथं लावून घ्यायचं, दैवतम. कारण सुरुवातीला यत शब्द आलाय, पुन्हा श्लोकामध्ये आलेला नाही, पण जे म्हणले की ते आलंच पाहिजे. यत ततोर नित्य संबंध असा नियम आहे, ज्याचा आणि त्याचा संबंध नित्य आहे. जो तो आहे की नाही, जो म्हणलं की तो आला, तसं जे म्हणलं की ते आलं किंवा त्याला असं करायचं. म्हणून तत् हे अत्यावृत धरायचं या श्लोकामध्ये. अशा प्रकारे यत अक्षरम अनाख्यम आनंदमयम श्रीमन निवृत्तीनाथ, तर श्रीमत यामध्ये सुद्धा पुन्हा पद पाडता आले असते, जाऊ द्या. श्रीमन निवृत्तीनाथ येते ख्यातम दैवतम आश्रये. श्री शब्दाचे अर्थ काय हा पुन्हा हे आहे, त्याच्यावर एक विवरण करायला पाहिजे. पण श्री या शब्दाचा अर्थ साधारणपणे लक्ष्मी शोभा वगैरे असा आहे, पण इथं लक्ष्मी शोभा अर्थ घेऊन चालणार नाही. म्हणून इथं श्री शब्दाचा अर्थ ब्रह्मविद्या, ब्रह्मविद्यावान. ब्रह्मविद्यावान या शब्दाचा अर्थ इथं मतू प्रत्यय जो आहे, तो मतू प्रत्यय हा अभेदा या अर्थी समजायचा. म्हणजे ब्रह्मस्वरूप, ब्रह्मविद्यारूपी असलेले निवृत्तीनाथ असा अर्थ करायचा. म्हणजे मग ते पूर्णपणे आपण केलेल्या विवरणाशी सुसंगत असा अर्थ होतो. श्रीमन निवृत्तीनाथ येते ख्यातम दैवतम आश्रय. या प्रकारे मंगलाचरणाचा श्लोक झालेला आहे. उपक्रम म्हणजे अनुबंधाची दृष्टी नाही, अजून ग्रंथ सुरुवातच झाला नाही. ग्रंथाचं मंगलाचरण हे काही ग्रंथाची सुरुवात नसते, म्हणजे विषयाची सुरुवात नसते. विषयाची सुरुवात पुढं होईल, त्याला उपक्रम म्हणता येईल. हे फक्त मंगलाचरण आहे. मंगलाचरणात फक्त अनुबंधाची दृष्टी सूचित केले जातात. त्याचं कारण असं आहे की त्याशिवाय श्रोत्यांची प्रवृत्ती त्या ग्रंथाकडे होत नाही. श्रोत्यांची प्रवृत्ती केव्हा होईल, त्यांना जर हा ग्रंथ माझा आहे किंवा मी हे समजू शकतो असं जोपर्यंत श्रोत्याला वाटणार नाही, तो श्रोता इकडे येणार नाही, आहे की नाही. कधी आपण केव्हा ऐकायला जाऊ किंवा कुठली गोष्ट केव्हा करू शकतो. मी मागे पण एकदा दोनदा सांगितलं की 2-3 गोष्टी आहेत. एखादी गोष्ट करायची असेल तर 3 अंश अपेक्षित आहेत. एक पहिलं म्हणजे ते मला करणं माझ्यासाठी चांगलं आहे हे मला वाटलं पाहिजे. दुसरं म्हणजे ते मी करू शकतो असं वाटलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे हे केल्यानंतर माझा मोठं पारलौकिक हानी होणार नाही असे एक वाटलं पाहिजे, किंवा कोणती मोठी हानी होणार नाही. बलवत अनिष्ट अननुबंधित्व पाहिजे त्याचा. ह्या 3 अंश आहेत. या 3 अंशांनी विचार जर केला तर तुम्हाला लक्षात येतं की एखादा ग्रंथ आहे तर तो ग्रंथ मी ऐकू शकतो की नाही ऐकू शकत, म्हणजे मला ऐकणं शक्य आहे का, म्हणजे कृती साध्य आहे का, हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे ऐकलं तर मला कल्याण होणार आहे का, आणि समजा कल्याण होणार आहे, थोडंसं कल्याण आहे पण जास्त नुकसान आहे, तर हे 3ही गोष्टी जर असेल तर कोणी येणार नाही. जर कोणी म्हटलं की नाही तुमचं नाही आहे ग्रंथ तर तुम्ही त्याकडे जाणार नाही. कशाला जाणार. आता एखादा लहान मुलगा थोडीच आपल्या इथं ऐकायला येऊन बसतो, कारण त्याला वाटतच नाही माझा ग्रंथ आहे म्हणून, आहे की नाही. कळलं का. म्हणून श्रोत्याची त्या ग्रंथाकडे प्रवृत्ती व्हावी म्हणून अनुबंधाची दृष्टी सांगायची असतात. म्हणून अधिकारी काय, विषय काय, त्याचा आणि आपला संबंध काय. संबंध नसेल तर उगीच कळलं ना. म्हणून अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. फायदा काय. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. किती वेळा माणूस असू द्या, त्याला तुम्ही काम सांगा, ते नुसतं काम करत नाही. त्याला जरपर्यंत तुम्ही 4-5 रुपये देणार नाही त्याशिवाय तो काम करत नाही. भोळं म्हणतो ना आपण त्यालाही विचारा तुम्ही, ते काम करतं का बघा, नाही करत ते. त्याला काहीतरी फळ पाहिजे ना, ते प्रयोजन पाहिजे काहीतरी, ते त्याशिवाय ते करत नाही. तर ते फळ, तर ग्रंथ ऐकलं तर फळ काय ते महत्त्वाचं. तर हे ब्रह्म हे फळ येतं अनुबंध. म्हणून हे सांगण्याची प्रवृत्ती आपल्याकडे आहे. ही आपल्याकडे शिस्त आहे आपल्या लोकांची, भारतीयांची. प्रत्येक शास्त्रात जा तुम्ही, कोणत्याही शास्त्रात जा,
कुठल्याही शास्त्राचा ग्रंथ काढा, अगदी बौद्धांची ग्रंथ काढा, काय अडचण नाही, दार्शनिक ग्रंथ काढा, तुम्हाला ही शिस्त समजत तिथं ते सुद्धा अधिकारी विषय संबंध प्रयोजन सांगतात, जी की आधुनिक लोकांच्यामध्ये एखादही ही शिस्त नाही आहे. आधुनिक जे एवढे पुस्तकं निघाले ना त्यांच्यामध्ये ही शिस्तच नाही आहे की ते ग्रंथ अनुबंध चित्रट वगैरे काही सांगत नाही, सरळ सुरू करतात. पण तसं नाही आहे. या ग्रंथाचा विषय काय आणि याच्याकडे कोण आकर्षित झालं पाहिजे हे त्यांना अभिप्रेत आहे.